उद्याचं फंक्शन इतकं स्पेशल आहे की सगळेच एक्सायटेड आहे. चॅलेंज डे 28. तुम्ही लास्ट ब्लॉगमध्ये बघितलंच होतं की आम्ही बाहेरगावी एका क्यूट फंक्शनसाठी जाणार होतो आणि शेवटी काल रात्री बसमध्ये 11:30ला बसलो आणि सकाळी 5:30ला नवी मुंबईला पोहोचलो. सकाळचा व्ह्यू खूप शांत होता. दादाने पिकअप केलं आणि घरी आलो. घरी आल्यावर काय सांगू, ट्रॅव्हलिंगमुळे झोप नीट झालीच नव्हती, म्हणून मस्त उशिरापर्यंत झोप काढली. उठल्यावर बघते तर बाळ अजूनही झोपलेलंच. स्पृहाच्या एक्झाम चालू होत्या म्हणून त्यांची स्टडी आधीच सुरू होती. थोडा वेळ बाहेर गेले आणि ताईची गार्डनिंग बघून खरंच वाव. मुंबईमध्ये जागा थोडी कंजेस्टेड असते आणि ताईंनी त्यात पण इतकी छान झाडे लावली आहेत ना. तुम्हीच बघू शकता. बाळ झोपलेलंच होतं. हे त्याला उठवायचा प्रयत्न करत होते आणि बाळाला उठूनच घेतलं. त्यानंतर दादाने आम्हाला मस्त स्ट्रॉबेरी दिली खायला. सगळ्यांना सुट्टी होती म्हणून सगळे घरीच होते आणि त्यामुळे सगळं निवांत चाललेलं. मग नाश्त्याची वेळ झाली. ताईने मस्त पोहे केले. सगळ्यांनी मिळून गप्पा मारत नाश्ता केला. त्यानंतर दिवसभर थोडा रेस्ट, बाळाबरोबर खेळणं आणि खूप साऱ्या गप्पा. संध्याकाळी फ्रेश होऊन चहा घेतला आणि मग मार्केटला गेलो. कारण उद्या तुम्हाला तर माहितीच आहे फंक्शन आहे. त्यासाठी थोडी शॉपिंग केली. त्या फंक्शन बद्दल उद्या तुम्हाला कळेलच. रात्री घरी येऊन जेवलो आणि शेवटी आईस्क्रीम. तर असा होता आजचा माझा दिवस. बाय बाय. आय विल सी यू इन माय नेक्स्ट डे.